चला मंडळी, दिवाळी फराळ भाग 2 मध्ये आज आपण बनवणार आहोत बिस्किटासारखी खुसखुशीत गोड शंकरपाळी आणि ती सुद्धा मैदा नाही तर गव्हाच्या पिठापासून बनवलेली। सगळ्यात आधी परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्यायचे, त्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचे। आता 3 चमचे रवा आणि अर्धा कप साखर मिक्सरला एकत्र फिरवून घ्यायचे आणि हे मिश्रण पिठामध्ये घालायचे। सगळे कोरडे जिन्नस पिठामध्ये छान मिसळून घ्यायचे आणि आता त्यामध्ये पाव कप घट्ट साजूक तूप गरम करून घालायचे। आता हे तूप व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचे। बघा, पिठाचा छान मुटका तयार होतो, याचा अर्थ मोहन अगदी व्यवस्थित पिठात मिसळलेले आहे। आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घट्ट कणिक मळून घ्यायची। गरज वाटल्यास 2-3 चमचे पाणी तुम्ही वाढवू शकता। आता 15 मिनिटांसाठी कणिक रेस्ट करून झाली की याचे 2 भाग करून घ्यायचे आणि या कणकेची जाडसर पोळी लाटून घ्यायची। आता त्याच्या कडा कापून चौकोन तयार करून घ्यायचा आणि साधारण कॉफी बाईट चॉकलेट साइजच्या शंकरपाळ्या कापून घ्यायच्या। आता अगदी मध्यम गरम तेलामध्ये थोड्या थोड्या शंकरपाळ्या सोडायच्या आणि 1 मिनिटभर अजिबात हलवायच्या नाहीत। मिनिटभरानंतर चमच्याच्या साहाय्याने अगदी अलगद या शंकरपाळ्या गोल फिरवत फिरवत सोनेरी लालसर रंगावर तळून घ्यायच्या। आणि मंडळी, अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत गोड शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा।